बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल तुम्हाला वाटतं? सुधीरभाऊ माणूस पण छान आहे, सर्वच आमच्याकडे मोठा दवाखाना बांधून दिला आहे. गावचा पण त्याचा परिचय नाही आहे आपण सुधीरभाऊच आहे सध्या. तुमचं मत म्हणजे राज भावले सुधीरभाऊ. हा वेळ जिंकून आलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि एकीकडे संतोष राऊत यामध्ये सामना होणार आहे. तुम्हाला काय वाटतं यामध्ये कोण जिंकल? सुधीरभाऊ जिंकतील. कोण जिंकल? सुधीरभाऊ जिंकतील. सुधीरभाऊ जिंकतील. असं काय तुम्हाला वाटलं की सुधीरभाऊंच्या कामांचा फरक आणि रावत यांच्या कामातला फरक तुम्हाला काय झाला? 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या उमरीत जे काम आहे ते कसं सुधीरभाऊचेच आहे ना, म्हणजे आहे ते बीजेपीचेच पूर्ण काम करते. आणि माणूस पण छान आहे, सर्वच आमच्याकडे मोठा दवाखाना बांधून दिला आहे. अच्छा, बरेचसे काम म्हणजे सुधीरभाऊने केले आहे. आता कोणी आले तरी कसं जनतेसाठी आहे का जीव जे चांगलं काम करत तसं यायने यावं किंवा त्याला आमचं असं मत नाही. भेदभावचा विषय आहे. जो नागरिकांची सेवा करेल ते यायला त्याला पण मिळणार. पण मिळणारच आहे. संतोष रावत हे काँग्रेसच्या आमदारसाठी उभे राहिलेले आहेत. या दोघांमध्ये जर लढत लागली तुम्हाला काय वाटतं कोण होईल? आता तुम्ही नेमकीच आहे. आमदारकीची निवडणूक निवडून येणारे सुधीर मुनगंटीवार सर आणि एकीकडे नवचर्चित असलेले आणि उमेदवारी मिळालेले संतोष रावत यामध्ये कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं? सुधीरभाऊच आहे सध्या. शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे का? सिंचनासाठी उपलब्ध झालेले आहेत का? प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? तुम्हाला काय पोहोचला कसं आहे, विहिरी वगैरे आले आहे, करून दिलेले आहेत. आणि शिक्षणाच्या सवलती, रुग्णालय वगैरे हे सगळे उपलब्ध आहेत काय? मग जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की सुधीर भाऊ की रावत यामध्ये तुमचं मत कुठं असतं? गावचा पण त्याचा परिचय नाही आहे आपण सुधीरभाऊच असं. काम तुझं ते चांगलंच आहे, फक्त एवढंच आहे का ते आमचं मजुरी आहे ते थोडं आम्हाला रेट जास्ती पाहिजे या कामात. आता बायाने 7,000-7,500 रुपये भेटले ना लाडक्या बहिणीचं. द्यावा आता ते लाडक्या बहिणीचे पैसे घेतला तर ते द्यावा होतं त्याला. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल? मला असं नाही वाटत त्याने येतील म्हणून. आता येतील तर ते सुधीर भाऊच येणार. अच्छा, काय वाटतं गेल्या 6 वेळ जिंकून आलेले आमदार आणि यंदा नवचर्चित असलेले संतोष रावत आणि 6 वेळ जिंकून आलेले सुधीर मुनगंटीवार यामध्ये नेमकं बाजी कोण मारेल? मुनगंटीवार साहेब मूळ तालुक्याचा त्याने विकास केला. पोगोरा तालुका झाला, बनारपूर त्यांचे जे आहे 72-15 त्या क्षेत्रात विकास केला. 6 वर्ष असणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार 6 टर्म म्हणजे 6 वेळेस वेगवेगळ्या 3 वेळेस चंद्रपूर विधानसभा असेल, 3 वेळेस बल्लारपूर विधानसभा असेल आणि एकीकडे काँग्रेसचे संतोष रावत यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला. तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये बाजी नेमकी कोण मारेल? आता सुधीर भाऊच जास्त आहे इकडे. असं तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल? आता तसं तर काही सांगू शकत नाही सर. तर विकास कामाचा आढावा घेतला तुम्हाला काय वाटतं? सुधीर मुनगंटीवार. अच्छा, मत म्हणजे राज भावले अशी कोणती प्रमुख कामं केली सुधीर भाऊ? सुधीर भाऊनं आमचं पूर्ण तहसील पूर्ण सुरक्षित ठेवलेला आहे. रोड सर्व गोष्टी, आरो पाणी सर्व काही ठीक ठेवलेलं आहे. आपल्यातलं आपण चांगली केलं पण लोकांच्या याच्यातला फरक आपण नाही. त्यामुळे तुम्हाला विचारतोय मी, तुम्हाला काय योग्य वाटतं कोण येईल? आपल्याला आमचा पाठिंबा तुला आपल्याला बीजेपी हे ठीक आहे. बीजेपी म्हणजे सुधीर मुनगंटीवार. याच्या अगोदर आता लोकांना काय लोकांचं तर आहेच, लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं? बीजेपी काय त्यांचे प्रमुख व्यवस्थित कामं आहेत तसे जे तुम्हाला वाटतात की त्या कामाच्या जोरावर त्यांना लोक निवडून देतील? कामं तर आता सुधीर भाऊ केलेले काम आहे. त्यावेळेस निवडणुकीचं चित्र काय? आता काही सांगता नाही, ते वेळेवर का होऊन जाईल पता नाही लागत. तरी पण मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा आवडता चेहरा कोण आमदार म्हणून? आमदार म्हणजे मुनगंटीवारच आहे, काम करत आहे सूत्राच्या. तुम्हाला काय वाटतं इकडची जनता कोणाला निवडून देस, कोणी कामं केलेस? एक साधा प्रश्न. आणि काय आता तो जुना आहे त्याच्याकडे, बाकी कोणाकडे जुना म्हणजे कोण? हेच मुनगंटीवार बस.